Hello students, today we discuss new chapter partial fraction. लास्ट चॅप्टर आपण पाहिलेलं होतं लॉगॅरिथम. लॉगॅरिथम मध्ये आपण लॉज ऑफ इंडायसिस पाहिलेलं होतं, त्यानंतर लॉज ऑफ लॉगॅरिथम पाहिलेले होते आणि त्यावरती एक्झाम्पल्स पाहिलेले होते. मला बऱ्याच मुलांचे विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले की तो चॅप्टर समजला आहे, व्यवस्थित टीच झालेलं आहे आणि बरीच मुलं अभ्यासही करायला लागलेले आहेत, त्यांना समजते ते. आज आपण नवीन चॅप्टर पाहणार आहोत, पार्शियल फ्रॅक्शन. तोही तुम्हाला सुरुवातीला बेसिक कन्सेप्ट त्याचा समजला तर तोही चॅप्टर तुम्हाला सोपा जाईल. आणि हा जो चॅप्टर आहे पार्शियल फ्रॅक्शन तो तुम्हाला डिप्लोमासाठी फर्स्ट सेमला आहे, त्याचाच यूज आपल्याला सेकंड सेमला करायचा आहे, त्याचबरोबर थर्ड सेमला करायचा आहे. त्यामुळे हा जो पार्शियल फ्रॅक्शन चॅप्टर आहे तो तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि हा कन्सेप्ट तुम्हाला समजला की सेकंड आणि थर्ड सेमला तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही आहे हा जो पार्शियल फ्रॅक्शन चॅप्टर आहे तो यूज करायला. त्यामुळे ह्या चॅप्टरची जी सुरुवात आहे ती सुरुवात बेसिक पासून आपण करणार आहोत. फर्स्ट वी सी दॅट इंट्रोडक्शन ऑफ दिस चॅप्टर. या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचं आहे की पार्शियल फ्रॅक्शन जे आहे ते दोन टाईपचे असणार आहेत आणि ते प्रॉपर फ्रॅक्शनपासून कसे करायचे आहेत आणि तसंच इम्प्रॉपर फ्रॅक्शनपासून कसे करायचे आहेत ते आपण आज पाहणार आहोत. पण फर्स्ट आपल्याला इंट्रोडक्शन आणि या चॅप्टरमध्ये बेसिक काय आहे ते पाहायचं आहे. आता बेसिक कन्सेप्ट आपण लक्षात घेऊया. बघा, रिव्हिजन ऑफ आयडेंटिटीज. ह्या आयडेंटिटीज तुम्ही पाहिलेल्या आहेत. फर्स्ट आयडेंटिटी आहे बघा, फॉर्म्युले तुम्ही पाहिलेले आहेत. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. a square minus b square is a minus b a plus b. a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. a minus b bracket cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square plus b cube. a cube minus b cube is equal to a minus b into bracket a square plus ab plus b square. a cube plus b cube is equal to a plus b into bracket a square minus ab plus b square. आता आपण ह्या ज्या आयडेंटिटीज आहेत किंवा हे जे फॉर्म्युले आहेत हे तुम्ही पाठ केलेलं असतात, परंतु ॲक्च्युअल त्याचा यूज तुम्हाला लक्षात येत नाही. त्याचा यूज कसा करायचा किंवा ते वापरायचे कसे किंवा त्याचे त्या टाईपचे एक्झाम्पल कसे सोडवायचे हे आपण आता आज पाहणार आहोत. ही थोडी एक्झाम्पल्स रिव्हिजन म्हणून तुम्ही करा, एक्झाम्पल्स त्याची सोडवा म्हणजे तुमच्या लक्षात राहतील आणि अशा टाईपची एक्झाम्पल्स आली की तुम्हाला यूज करायला काही वाटणार नाही. बघा, पहिली आयडेंटिटी आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab. आता ह्या टाईपची एक्झाम्पल्स बघा, मी सिम्पल एक्झाम्पल्स घेतलेत आणि त्याचा यूज कसा करायचा आहे ते आपण बघायचं आहे. किंवा ती जी आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी वापरायची कशी हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आता ए प्लस बीच्या ऐवजी इथं मी एक्स प्लस 1 घेतलं आहे की जिथं एची व्हॅल्यू एक्स आहे आणि बीची व्हॅल्यू 1 आहे. आता यानुसार आपण त्याची मांडणी करायची. पहिला आहे की ए स्क्वेअर म्हणजेच काय येणार एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम्स 2 इंटू फर्स्ट ए म्हणजेच एक्स इंटू 1 प्लस बी स्क्वेअर म्हणजेच 1 स्क्वेअर. आणि ही इथे बघा एक्स स्क्वेअर 2 इंटू एक्सचा मल्टिप्लिकेशन 2x प्लस 1. आता इथं 1च्या ऐवजी 2 असेल तर त्याच पद्धतीनं आपण तिथं व्हॅल्यू यूज करायची आणि आन्सर काढायचं. ते त्या आन्सर बघा 2x इंटू 2 2 इंटू 2 4x अँड 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4. 2च्या ऐवजी आता जर मोठी आली तर त्याच पद्धतीनं आपण पाठ केलं त्याच पद्धतीनं लिहायचं. एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स प्लस 10 प्लस 10 स्क्वेअर आणि फक्त सिम्प्लिफाय करायचं. 2 इंटू 10 काय येणार आहे 20 प्लस 10 स्क्वेअर याचं 100. त्यानंतर आहे बघा, आता हे झालं पहिले 3 फक्त सिम्पल म्हणून. आता ह्या एक्सला अजून जर कोएफिशियंट असेल मल्टिप्लिकेशन 2x असेल तर ते कसं एक्झाम्पल आहे तसंच एची व्हॅल्यू काय आहे
2x आहे. 2x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 2 इंटू 2x इंटू 1 प्लस 1 स्क्वेअर. घातांकांचे नियम आपण पाहिलेले आहे लॉगॅरिथममध्ये. ए बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर आपण लिहितो ए स्क्वेअर बी स्क्वेअर, म्हणजे 2 स्क्वेअर काय येणार 4 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1. आता दुसरा जो इथं बी आहे तो जर परत व्हेरिएबल असेल वाय तर ते कसं करायचा, तर 2x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू 2x इंटू वाय प्लस वाय स्क्वेअर. आणि इथं परत 2 स्क्वेअर येईल 4, एक्स काय स्क्वेअर येईल एक्स स्क्वेअर, इथं मल्टिप्लिकेशन करा 4xy प्लस वाय स्क्वेअर येईल. या पद्धतीनं तुमच्यासाठी होमवर्क आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर जो आहे त्याची काही एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही त्या पद्धतीनं सोडवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे आयडेंटिटी आपण नेहमीच्या एक्झाम्पलमध्ये कशी वापरणार आहोत. नेक्स्ट आयडेंटिटी आहे बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय ए मायनस बी. मी सिम्पल एक्झाम्पल पहिलं घेतलं एक्स स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. काय लिहिणार फॅक्टर्स त्याचे एक्स मायनस 2 एक्स प्लस 2. इथं 100 आहे. 100 म्हणजेच काय 10 स्क्वेअर. काय लिहिणार एक्स मायनस पहिल्यांदा 10 स्क्वेअर लिहा नंतर एक्स मायनस 10 एक्स प्लस 10. आता इथं दोन्हीही व्हेरिएबल आहेत. काय लिहिणार एक्स मायनस 1 एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय. आता व्हेरिएबल पण आहेत आणि कॉन्स्टंट पण आहेत. 4x स्क्वेअर मायनस 9. आता 4x स्क्वेअरमध्ये आपण पहिल्यांदा पूर्ण टर्म ही ए स्क्वेअर असावी लागते. इथं 4 जे आहे ते स्क्वेअरमध्ये दिसत नाही, ते आधी लिहा. काय लिहिणार 2x त्याचा स्क्वेअर की जिथं 2चा स्क्वेअर काय असणार आहे 4 मायनस काय येणार आहे 9 म्हणजेच 3 स्क्वेअर. म्हणजे इथं एची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 2x आणि बीची व्हॅल्यू मिळाली 3. आणि त्यानुसार मग आयडेंटिटीनुसार त्याचे फॅक्टर्स मिळतील तुम्हाला 2x मायनस 3 2x प्लस 3. त्यानंतर आहे बघा एक्स स्क्वेअर मायनस 1. हा 1 फक्त दिसतोय परंतु तो स्क्वेअरमध्ये पण लिहू शकतो. त्यानुसार एक्स स्क्वेअर मायनस काय असणार आहे 1 स्क्वेअर आणि त्याचे फॅक्टर्स काय पडतील एक्स मायनस 1 एक्स प्लस 1. त्यानंतरची पुढची आयडेंटिटी आहे बघा ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. ही आयडेंटिटी लिहा ए क्यूब प्लस 3 इंटू हा जो ए आहे त्याचा घातांक कमी कमी होत जातोय आणि बीचा घातांक वाढत जातोय. 3 इथं ए क्यूब आहे इथं ए स्क्वेअर आहे इंटू बी प्लस 3 ए कमी झाला ए स्क्वेअरच्या ऐवजी ए, बीचा घातांक वाढला बी स्क्वेअर आणि प्लस बी क्यूब. व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानुसार एक्झाम्पल सोडवलेत बघा. एक्स प्लस 1 क्यूब एक्स क्यूब प्लस 3 आहे तसंच. त्यानंतर एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस 3x कारण एक्सचे घातांक कमी होत जातात 1 स्क्वेअर प्लस 1 क्यूब एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1. त्यानंतर आहे एक्स प्लस 3 ब्रॅकेट क्यूब. काय येणार इथं एक्स क्यूब प्लस 3 इंटू एक्स स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 इंटू एक्स इंटू 3 स्क्वेअर प्लस 3 क्यूब. इथं फक्त सिम्प्लिफिकेशन करा 3 इंटू 3 9x स्क्वेअर प्लस इथं 3 स्क्वेअर 9 इंटू 3 27 एक्स प्लस 3 क्यूब काय येणार आहे 27. त्यानंतर आता एक्स नसून 2x असेल, मोठे असतील, व्हेरिएबलला मल्टिप्लिकेशन केलं असेल आहेत तसंच तुम्ही त्या फॉर्म्युल्यामध्ये यूज करा आणि फक्त सिम्प्लिफिकेशन करा 2x क्यूब. आता इथं मी 2x क्यूब लिहिलं आहे. घातांकांच्या नियमानुसार आपण काय लिहितो सेपरेट लिहितो 2 क्यूब इंटू एक्स क्यूब. त्यानुसार इथं तसंच करा. इथं 3 इंटू 5 15 प्लस 4x स्क्वेअर. इथं पण सिम्प्लिफिकेशन करा आणि तुम्हाला ते येईल. आता इथं व्हेरिएबल आहे बघा प्लस वाय, तिथंही तसंच करायचं आहे. इथं 2x आहे, घातांकांच्या नियमानुसार सेपरेट असतंय. इथं 2x तेही तसंच 4x स्क्वेअर वाय इंटू 6x वाय स्क्वेअर आणि त्या पद्धतीने एक्झाम्पल सोडवा. हे एक्झाम्पल तसंच आहे. इथं सेपरेट फक्त घातांकांच्या रूलनुसार हे तुम्हाला यायला पाहिजे, त्यासाठी हे स्पष्ट दिलेलं आहे की अशा टाईपचे एक्झाम्पल्स आले. आपल्याला आयडेंटिटी माहिती असते पण यूज करता येत नाही आणि ती यूज करता यायला पाहिजे, म्हणून अशा टाईपचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करायचे आहेत. आणि हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून पहा, तुमचा आन्सर हे यायला पाहिजे. आता याच पद्धतीनं वरती आपण ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब पाहिलेला होता, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब आणि हीच एक्झाम्पल दिलेत, प्लसच्या ऐवजी मायनस दिले आणि तुम्ही ही आयडेंटिटी यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व करून त्याचे आन्सर फाइंड आउट करा. नेक्स्ट आहे बघा ए क्यूब मायनस बी क्यूब. त्याच्या पहिला फॅक्टर असतो ए मायनस बी आणि दुसरा फॅक्टर असतो ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. सेम तसंच एक्स क्यूब मायनस 1 म्हणजेच 1 क्यूब आहे.
ही आयडेंटिटी यूज करा a मायनस बी म्हणजेच x मायनस 1 आणि इथं काय येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे x इंटू 1 प्लस बी स्क्वेअर. सिम्प्लिफिकेशन करा. आता 1च्या ऐवजी जर मोठी संख्या असेल समजा 2 आहे तर त्याचे फॅक्टर्स तुम्हाला आयडेंटिटी ए ओळखता यायला पाहिजे बी आणि ही आयडेंटिटी अशी यूज करता यायला पाहिजे. त्यासाठी एक्झाम्पल्स आहेत एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 2 प्लस 2 स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा. आता इथं 8x क्यूब मायनस 5 क्यूब आहे. आता ए क्यूब मायनस बी क्यूब वाटतंय परंतु इथं 8 आहे. 8सुद्धा क्यूबमध्ये यायला पाहिजे. तो कशाचा आहे 2�3. घातांकांच्या नियमानुसार आपण 2x एकदा लिहून ब्रॅकेटचा क्यूब लिहू शकतो. म्हणजेच हा झाला ए क्यूब मायनस बी क्यूब की जिथं एची व्हॅल्यू असणार आहे तुमची 2x आणि बीची व्हॅल्यू असणार आहे 5. आणि रूलनुसार काय असणार आहे ए मायनस बी 2x मायनस 5 आणि इथं नंतर ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा तुमचं हे आन्सर येईल. हेही तसंच 8 आहे तेही तुम्ही पहिल्यांदा ए क्यूब मायनस बी क्यूबमध्ये करा आणि ते एक्झाम्पल सॉल्व्ह करा. आता इथं 8x क्यूब आहे मायनस 125y क्यूब आहे. क्यूबमध्ये आधी करा. 8 काय लिहिणार आहे 2 क्यूब आणि 125 5 क्यूब आणि ए क्यूब मायनस बी क्यूब जिथं एची व्हॅल्यू 2x आहे आणि इथं बीची व्हॅल्यू 5 आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही ए क्यूब प्लस बी क्यूब ही आयडेंटिटी यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. आता आपण पाहणार आहोत बघा लिनियर फॅक्टरची डेफिनेशन. इथं तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये लिनियर फॅक्टर क्वाड्रॅटिक फॅक्टर हे शब्द यूज केले जाणार आहेत. त्यासाठी ते काय असतात ते बघा. लिनियर फॅक्टर म्हणजे तुमच्या फॅक्टरचा जो व्हेरिएबल असेल फॅक्टरमधील त्याची जर डिग्री 1 असेल तर त्या फॅक्टरला म्हटलं जातं लिनियर फॅक्टर. आता व्हेरिएबल म्हणजे काय एक्स वाय झेड हे जे ABCDचे यूज केले जातात त्यांना व्हेरिएबल म्हणतो. 5 2 3 हे कॉन्स्टंट असतात. म्हणजे 5 कॉन्स्टंट आहे एक्स हा काय व्हेरिएबल आहे आणि ह्या एक्स या व्हेरिएबलची डिग्री म्हणजे काय पॉवर घातांक हा जर 1 असेल तर अशा फॅक्टरला लिनियर फॅक्टर म्हटलं जातं. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. नंतर आहे क्वाड्रॅटिक फॅक्टर. सेम तसंच तुमच्या व्हेरिएबलचा घातांक हा जर 2 असेल जास्तीत जास्त किती 2 असेल तर त्या फॅक्टरला काय म्हणायचं क्वाड्रॅटिक फॅक्टर. त्या पद्धतीनं क्युबिक फॅक्टर ज्यावेळेस तुमच्या फॅक्टरचा जास्तीत जास्त सगळ्यात मोठा घातांक हा जर 3 असेल तर अशा फॅक्टरला म्हटलं जातं क्युबिक फॅक्टर. आता आपण बघणार आहोत पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल हा सुद्धा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल किंवा तुम्ही पहिल्यांदा ऐकला असेल माहिती असेल. बघा an algebraic expression of the form an x raised to n plus an minus 1 x raised to n minus 1. आता याच्यामध्ये एक्सचा घातांकाची पॉवर ही कमी कमी होत जाते. एक्स रेस टू n मायनस 1 अप टू एक्स रेस टू 0 म्हणजे 1 आणि इथं एक्स आहे की जिथं ह्या पॉलिनॉमियलची डिग्री ही काय आहे जास्तीत जास्त सगळ्यात मोठा जो घातांक असतो ती त्या पॉलिनॉमियलची डिग्री असते. घातांक सगळ्यात मोठा काय n आहे म्हणून ह्या पॉलिनॉमियलची डिग्री आपण n म्हटलेलं आहे. आणि इथं a0 a1 a2 a3 अप टू an हे जे यूज केलेले आहेत ते सर्व कॉन्स्टंट आहेत. आणि ही पॉलिनॉमियलमध्ये व्हेरिएबल एक्स यूज केलेला आहे म्हणून ह्या पॉलिनॉमियलला म्हटलं जातं दिस पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल एक्स आणि ती जी आहे ती डिनोट केली जाते p ऑफ एक्स और q ऑफ एक्स एक्सेट्रा. जर इथे एक्सच्या ऐवजी व्हेरिएबल वाय असेल तर ती पॉलिनॉमियल इन वाय दॅट इज द p ऑफ वाय q ऑफ वाय आपण डिनोट करतो. झेड असेल तर p ऑफ झेड q ऑफ झेड असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा इथं आहे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. आता इथं एक्स स्क्वेअर आहे इथं एक्स आहे घातांक कमी कमी होत जातोय आणि कॉन्स्टंट इथं 2 आहे इथं 1 आहे आणि ह्या एक्स स्क्वेअरचा कॉन्स्टंट दिसत नाही म्हणजेच काय असणार आहे सहगुणक 1 असणार आहे. त्यानंतर आहे एक्स रेस टू 5 प्लस 4x स्क्वेअर. आता लास्ट एक्झाम्पल मी दिलेलं आहे बघा एक्स रेस टू 9 प्लस 7x स्क्वेअर. आता इथं मध्ये जी व्हॅल्यू आहे याचा अर्थ ह्या पॉवर जे आहेत एक्स रेस टू 8 एक्स रेस टू 7 त्यांना कशाने मल्टिप्लाय केले 0ने त्यामुळे त्याचा आन्सर 0 आलं आहे आणि ही एक पॉलिनॉमियल आहे. आता आपण बघणार आहोत रॅशनल फंक्शन. रॅशनल फंक्शन म्हणजे काय जो रेशो असतो दोन पॉलिनॉमियलचा त्याला म्हटलं जातं रॅशनल फंक्शन. बघा p ऑफ एक्स आणि q ऑफ एक्स ह्या जर दोन असतील पॉलिनॉमियल्स तर आणि डिनॉमिनेटरची पॉलिनॉमियल नॉट इक्वल टू 0 असेल तर त्यांचा जो रेशो आहे
त्याला म्हटलं जातं रॅशनल फ्रॅक्शन. आता त्यामध्ये आपण